ओबीसी समाज पण मोठा आहे, त्यांना पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. हे राज्य सरकार आहे, वेगळं काही केलं अशातला भाग नाही. काही त्यांच्यामध्ये दर वाढवले आहेत. शेवटी कोणताही राजकीय पक्ष असेल, वेगवेगळे पद मिळवून देण्याकरता या निवडणूक महत्त्वाच्या असतात. सहकार संस्थात संधी देता येते. या निवडणुका काही कारणानं पुढे ढकलल्या होत्या. ओबीसींना राजकीय आरक्षण नव्हतं. शेवटी ओबीसी समाज पण मोठा आहे, त्यांना पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. केंद्रीकरण होतं सर्व जाती धर्माला, मग त्याच्यात आम्ही नंतर आरक्षण आणली. त्याच्यामुळे ठराविक लोकांची, तुम्हाला आठवत असेल पूर्वी 40-40 वर्ष एक जण झेडपीचं सदस्य किंवा सरपंच गावचे असायचे, नगराध्यक्ष असायचे. पण नंतर ते बदललं गेलं. मंडळ आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर संख्येने कमी असणाऱ्या घटकाला पण प्रतिनिधित्व मिळालं. तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला, सभापती झाला, महिला सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष झालेले आपण पाहिले. आणि तेच शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा. दादा, मित्र पक्षांबद्दल तुम्ही आता बोलला, अनेक ठिकाणी तुमची देखील ताकद मोठी आहे, मग तिथं तुम्ही स्वबळावर निवडणुका. आम्ही पहिल्यांदा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सभासद नोंदणीच्या करता आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याच्या करता त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मार्गदर्शन केलेलं आहे. ती आमच्या पक्षाची लाईन आहे. ती आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाण्याची आम्ही आमचं नियोजन. मुख्यमंत्री करून टाकले, कारण की त्यांचं म्हणणे की दादांना मुख्यमंत्री करायचं सगळ्यात मोठा पक्ष. त्यामध्ये प्रत्येकाच्या सगळ्यांना वाटणं हे काही चुकीचं नाहीये, परंतु किती काही वाटलं तर 145 मॅजिक फिगर ही सर्वात महत्वाची असते. त्याच्यामुळं कधी कधी पुढच्या कार्यकर्त्यांना पण त्यांचा उत्साह वाढण्याच्या करता, त्यांना त्यांच्यात ईर्ष्या निर्माण करण्याच्या करता, त्यांना त्याच्यातनं प्रोत्साहन मिळण्याच्या करता अशा पद्धतीचं बोललं जातं. मुंबई महानगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही 14च्या पुढे कधी गेलेलो नाही. ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. त्यामध्ये आता आम्ही आमच्या मुंबईतले असणारे आजी माजी आमदार, आमच्या मुंबईमध्ये असणारे माजी मंत्री आणि संघटनेमध्ये काम करणारे सहकारी यांच्याशी चर्चा करून त्याबद्दलचा निर्णय. त्याच्यामध्ये काही प्रमाणात आम्हाला तर आजवावं लागेल, कारण तिथं आमचे सना निवडून आली, नवाब मलिक कमी मतांनी पराभूत झाले. त्याच्यामध्ये इतर पण काही ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले होते. अशा पद्धतीनं उद्याच्याला तुम्हाला पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवायचं म्हटलं तर जागा तर लढवावं लागतात. पैसे थकलेले नव्हते. विरोधक चर्चा करत होते. मागच्या काही सरकारनं वीज माफी दिली आणि नंतर मागे घेतली. आता सध्या 5 लाख सोलर पंप महाराष्ट्रात दिले आहेत. आता महावितरणला पॉज द्यावे लागतात. ती द्यावी लागणार नाही. सोलरवर वीज निर्मिती झाली पाहिजे. काही शासकीय कार्यालयांवर पण सोलर पॅनलला मान्यता दिली आहे. या संदर्भांमध्ये ते काय बोलले मला माहीत नाही. त्यांनी त्यांचं काय मत मांडावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना योग्य वाटेल ते बोलू शकतात. त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न आहे. तीच आमची ताकद आहे, तीच आमची शक्ती आहे. त्यांच्या जोरावर आम्हाला पुढे पक्ष घ्यायचा आहे, वाढवायचा आहे आणि त्यांच्यातनच नवीन कसे नेतृत्व उदयाला येईल हे त्या ठिकाणी आम्हाला पाहिजे. कारण शेवटी मी आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आम्ही 99ला एकदम तसे तरुण होतो. ही गोष्ट 26 वर्षापूर्वीची. आता 26 वर्षात बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. त्याच्यावर काळानुरूप हे चक्र आहे. काळानुरूप नवीन पिढी पण पुढे आली पाहिजे. वडीलधाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन केलं पाहिजे. ते तयार पण झाले पाहिजे. या संदर्भात महायुती सरकारचे घटक म्हणून काम करतो. कार्यकर्त्यांची वेगवेगळी मतं असू शकतात. काही हौशे नवशे असतात. ते काही उत्साहाच्या भरात बोलतात. जे काही बोलतात त्यांना काय अधिकार आहे. त्याला महापौर मीच केलं होतं. मला माहिती आहे, त्याला मीच महापौर केला होता. कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. मी असं सांगितलं की काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेवर मी बोललो. तुम्ही त्याला वेगळं वळण देऊ नका. मी असं सांगितलं, हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे.
शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या मातीमध्ये इतकी खोलवर रुजली गेलेली आहे, किंवा महापुरुषांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, त्यामध्ये अनेक मान्यवर, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे असतील, खूप जण त्याच्यामध्ये मान्यवरांची नावं घेता येतील, मौलाना आझाद असतील, आणि ह्या सगळ्यांच्या संदर्भातली विचारधारा ही पुढे नेत असताना कुठल्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. स्टार पोलीस न्यूज पुणे.